जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन झालंय, विप्रो कंपनी जॉब पाहिजे तर कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पोस्ट साठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की एचआर चे डायरेक्ट कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, फॉर्म आहे जो की तुम्ही भरून अप्लाय करू शकताय। अर्जंट हायरिंग चालू आहे, कुठलीही एग्जाम नाहीये, कुठलीही फी नाहीये, बिंदास अप्लाय करा। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुणे आणि मुंबई या दोन लोकेशन साठी भरती आहे। पुण्यामध्ये म्हटलं तर हिंजेवाडी या ठिकाणी आहे, मुंबईमध्ये पण आहे। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या शहरात राहत असाल तर तुम्हाला कॅब फॅसिलिटी मिळते, कारण की पुणे मुंबईची ट्रॅफिक खूप जास्त असते, त्यामुळे यायला जायला तुम्हाला इथे कॅब फॅसिलिटी सुद्धा दिली जाते आहे। तुम्ही वुमन आहात तर वुमन साठी पण स्पेशल वॅकन्सी आहे, त्याबद्दल पण सांगतोय। फक्त इथे एकच अडचण नाही की जी मला आवडली नाही, ती म्हणजे इथे पॅकेज सुरुवातीला देत आहे 2.5 ते 3 लाख रुपयांपर्यंत। कारण की आजकालचा जर खर्च बघायला गेला तर 3 लाख रुपये पॅकेज हे खूप कमी आहे। त्यामुळे वारंवार मी तुम्हाला सांगतोय, कारण की खूप सारे मला इंस्टाग्रामवर मेसेज येत आहे, नसेल फॉलो केलं तर करून ठेवा। आणि अनेक जणांचे प्रश्न पण आहे की आम्ही कोणी किराणा दुकानात काम करताय, कोणी MIDC मध्ये आहे, कोणी कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे, कोणी विप्रो मध्ये आहे, टेक महिंद्रा मध्ये आहे, पण सॅलरी कमी आहे, आम्हाला सॅलरी वाढवायचं आहे, अपस्केल करायचं तर काय केलं पाहिजे। तर मी वारंवार तुम्हाला सांगतोय, सध्या AI चा ट्रेंड चालू आहे, त्यामुळे तुम्ही AI शिकून घ्या। भले मग तुम्ही MBA करा, BBA करा, पण त्यामध्ये AI असलं पाहिजे। आता जर आम्ही जॉब करतोय, कॉलेजला जाऊ शकत नाही, फी भरू शकत नाही, एवढा खर्च हॉस्टेलचा वगैरे आम्ही करू शकत नाही, तर तुम्ही जॉब करताय किंवा जी पण तुमच्याकडे जबाबदारी आहे ती पूर्ण करत तुम्ही ऑनलाईन तुमचं शिक्षण पूर्ण करू शकताय। DY पाटील ऑनलाईन युनिव्हर्सिटी तर्फे खूप फेमस आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेकांचं ड्रीम सुद्धा असतं या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं, पण तेच तुम्ही आता 100% ऑनलाईन शिकू शकताय। खासियत याची अशी आहे, UGC अप्रूव्ड आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे NAC A+ ग्रेड मानांकन प्राप्त आहे। आणि अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद म्हणजे AICTE तर्फे जेवढे पण कोर्सेस आहे ते मान्यता प्राप्त आहे, अप्रूव्ड आहे। त्यामुळे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे ज्यांना ज्यांना ऑनलाईन एज्युकेशन पूर्ण करायचं आहे, डिग्री करायची आहे। पण नुसतं डिग्री घेऊन आजकाल फायदा नाही आहे, कारण की लोक काय विचारतात, समजा तुम्हाला एक्सेलचं काम आहे, डेटा एंट्रीचं काम आहे, त्यामध्ये सुद्धा AI तुम्हाला आलं पाहिजे, तर बघा हा फक्त छोटासा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकून देईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, किती क्वालिफिकेशन झाले तुमचं, मग 12वी झालं असेल तुम्ही BBA ला घेऊ शकताय, BBA+ ला घेऊ शकताय, ग्रॅज्युएशन झालंय, मास्टर डिग्री करायची तर MBA+ ला घेऊ शकताय, आणि कुठला कोर्स करायचा ते सिलेक्ट करून ते कॉल बॅक करायचं आहे, आणि हे तुम्हाला करिअर मार्गदर्शन देतील। आता हे का बेस्ट आहे ते समजून घ्या। तुम्हाला इथे गेट अहेड विथ जेन AI, यस तुम्हाला जेन AI शिकवलं जाणार आहे, म्हणजे बघा लाईव्ह सेशन्स असणार आहे, रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे, आणि एक्सेल वगैरे जे पण टूल्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला AI कसं वापरायचं ते शिकवलं जाणार आहे। कारण की आता कस्टमर सपोर्ट असोसिएट जी पोस्ट आपण आता विप्रो मध्ये बघतोय, त्यामध्ये पण आता तुम्हाला डेटा एंट्री वगैरेचं काम असतं, आणि तुम्ही ते जुन्या पद्धतीने करताय, तर जे तास तुम्ही एका तासात करणार आहे ते AI च्या मदतीने 15 मिनिटात करू शकणार आहात। त्यामुळे AI शिकणं गरजेचं आहे। त्यामुळे ऑनलाईन डिग्री घ्यायची आहे, शिकता शिकता पैसे पण कमवायचे आहे, तर बेस्ट आहे। प्लस तुम्हाला जे मास्टर्स टूल्स आहेत ते शिकायला मिळणार आहे, MS Excel, त्याच्यानंतर पॉवर BI झालं, ट्युटोरियल तुम्हाला मिळणार आहे, भरपूर सारे सॉफ्ट स्किल शिकायला मिळणार आहे, आणि उद्यासाठी तुम्हाला ट्रेन केलं जाणार आहे, असे हे कोर्सेस आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला करिअर एक जॉब चांगला मिळवण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्ट आहे, मग तुम्हाला स्मार्ट रेझ्युमे बनवून मिळणार आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे मॉक इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस केली जाणार आहे, जॉब रेडी तुम्हाला बोलवलं जाणार आहे, जॉब कसे सर्च करायचे सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि एवढंच नाही, महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेस टू डिजिटल लायब्ररी आहे, 24/7 सपोर्ट आहे, कारण की तुम्ही ऑनलाईन करताय, त्यामुळे अनेक जण जॉबला असतात सकाळी, मग संध्याकाळी किंवा रात्री किंवा 2 वाजता जरी तुम्ही उठून अभ्यास केला तरी तुम्हाला 24/7 सपोर्ट मिळतोय। केस स्टडीज आहे, रीडिंग मटेरियल्स आहे, सगळं काही मिळणार आहे। आणि DY पाटीलची तुमच्याकडे युनिव्हर्सिटी असणार आहे, जे की अनेकांचं स्वप्न आहे, आणि तेच तुमच्याकडे असणार आहे। तुम्हाला MBA करायचंय तर भरपूर सारे स्पेशलायझेशन आहे, BBA करायचंय तरी स्पेशलायझेशन आहे, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिकवणारे जे आहे ते सगळे इंडस्ट्री लीडर्स आहे, एक्सपिरियन्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स दिलं जाईल, प्रोफेशनल प्रोफाइल बिल्डिंग मिळेल, आणि करिअर कसं घडवायचं ते सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड आहे शिकता शिकता, कारण की आता जर तुम्ही विप्रोला अप्लाय करताय, तुमचं सिलेक्शन झालं, 3 लाखांवर काय भागणार नाहीये, त्यामुळे तुम्ही इथे तर काम कराच, किंवा तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये जरी काम करताय ते तर कराच, कारण की त्याशिवाय आपलं घर चालणार नाही। पण सोबत तुम्ही एखादी ऑनलाईन डिग्री करून घ्या, ज्यामध्ये AI शिकवलं जात आहे, नवीन नवीन टूल शिकवले जात आहे, जेणेकरून तुमचं 3 लाखाचं पॅकेज 5 लाखावर जाईल, 7 लाखावर जाईल। आणि जर का तुम्ही छोटं मोठं काम करताय, AI शिकून तुम्ही एक चांगलं करिअर नक्कीच करू शकाल। त्यामुळे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तो फॉर्म भरून करिअर गायडन्स घेऊन टाका, माझं नाव सांगितलं तरी चालेल। आता ज्यांना ज्यांना विप्रोसाठी अप्लाय करायचं स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती समजून सांगतो। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये।
तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय HR कडनं जे अपडेट आलंय तर सगळ्यात पहिली पोस्ट आहे प्रोसेस असोसिएट. HR सुकल्पा जे आहे ते हायरिंग करताय. महत्त्वाचं म्हणजे पोझिशन तुमची असणार आहे इथे बघू शकताय व्हॉइस प्रोसेस. ग्रॅज्युएशन तुमचं झालंय पहिल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते अप्लाय करू शकताय. त्यामुळे ज्यांचं 12वी झालेलं आहे ग्रॅज्युएशन करायचं ते ऑनलाईन नक्की करून घ्या. ओके, त्यानंतर इथे बघू शकताय तुमच्याकडे काय काय पाहिजे तर PC वापरतो तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. MS ऑफिस, MS वर्ड, MS आउटलुक हे तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट सप्लाय चेन याबद्दल नॉलेज पाहिजे आणि डेटा हँडलिंग तुम्हाला आली पाहिजे म्हणजे तुम्हाला डेटा एंट्री वगैरे इथे करायची आहे. रिस्पॉन्सिबिलिटी काय तर तेच तुम्हाला इथे काम करायचं आहे. रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे. इथे बघू शकता 2 रोटेशनल शिफ्ट असणार आहे म्हणजे 2 दिवस तुम्हाला सुट्टी असणार आहे. 1 वे कॅब फॅसिलिटी मिळते म्हणजे तुम्ही नाईट शिफ्ट वगैरे करताय तर तुम्हाला इथे कॅब फॅसिलिटी सुद्धा दिली जाते आहे. पुण्यामध्ये हा जॉब असणार आहे. HRचा नंबर तुम्ही बघू शकताय. तुम्हाला तुमचा प्रोफेशनल CV म्हणजे रेझ्युमे हा जो नंबर दिलाय यावर पाठवायचा आहे पुणे CSA म्हणून. म्हणजे तुम्ही हा नंबर व्हॉट्सअपवर टाईप करा, तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे बनवून घ्या आणि तो या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे आणि तिथे खाली लिहायचं आहे की पुणे CSA कारण की CSA प्रोसेससाठी चालू आहे. त्यामुळे त्यांना रेझ्युमे बघितल्यावर कळेल की यांनी कुठल्या प्रोसेससाठी अप्लाय केलेलं आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा. महत्त्वाचं म्हणजे फुल टाइम परमनंट वॅकन्सी आहे त्यामुळे संधी सोडू नका. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे तुम्ही बघू शकताय कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह. अनेक जणांची फेवरेट पोस्ट आहे ही कारण की याच्यामध्ये जास्त काही स्किल्स मागवले जात नाही आणि सोपं काम असतं. जसं की आपण Amazon कस्टमर केअर, LTR कस्टमर केअरशी बोलतो त्याच प्रकारे हे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोजेक्ट उचलतात आणि त्यांच्यासाठी कस्टमर एक्झिक्युटिव्हचं काम आपल्याकडनं करून घेतात. HR ज्या मृतिका आहे ह्या हायरिंग करताय. 20 जागा आहे दुसऱ्या पोस्टसाठी. 500+ पोस्ट आणि लेटेस्ट अपडेट आहे कारण की आता मी खूप दिवसापासून बघत होतो की वॅकन्सी विप्रोच्या येत नव्हत्या. बंगळूर झालं आणि गुरगाव झालं यासाठी जास्त येत होत्या पण आता जवळपास महिन्याभरानंतर विप्रोसाठी वॅकन्सी आली आहे त्यामुळे संधी मिळाली तर सोडू नका. काम काय असणार आहे तरी बघा तुम्हाला इंग्लिश टायपिंग आलं पाहिजे, याची ॲक्युरेसी चांगली पाहिजे. त्याच्यानंतर जे पण कस्टमरच्या क्वेरीज आहे त्या ईमेलवर, चॅटवर आणि व्हॉइस प्रोसेसवर म्हणजे बोलणं ईमेलवर किंवा चॅटवर तुम्हाला त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. त्याच्यानंतर वर्क ऑन इंटरनॅशनल चॅट प्रोसेस त्यामुळे तुमचं इंग्लिश चांगलं पाहिजे. ओके, बाकी ईमेल वगैरे टाईप तुम्हाला करता आला पाहिजे. AIच्या मदतीने सगळं सोपं आहे. ओके, यासाठी 0 to 1 इयरचा एक्सपिरियन्स आहे चालेल. फ्रेशर्स असाल चालेल, एक्सपिरियन्स असेल चालेल. त्याच्यानंतर रिटर्न स्पोकन तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे. मल्टी लँग्वेज येत असेल तर वेल अँड गुड. त्याच्यानंतर नाईट शिफ्टमध्ये तुम्ही काम केलं पाहिजे. कॅब फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आहे जी की एक चांगली गोष्ट आहे. इथे पण HRचा नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्हाला पाठवायचं आहे पुणे CSA. आता मी एकाच पोस्टला अप्लाय करू का नको, तुम्ही जेवढा पण पोस्ट मी तुम्हाला सांगणार आहे 5 ते 7 पोस्ट सगळ्यांना अप्लाय करा. पुण्यात जरी राहत असाल तर मुंबईसाठी पण अप्लाय करा, मुंबईमध्ये राहत असाल तर पुण्यासाठी पण अप्लाय करा कारण की सध्या जॉब मिळणं आपल्याला गरजेचं आहे. आपण फुल टाइम परमनंट जॉब आहे. 5 दिवस जॉब 2 दिवस सुट्ट्या म्हणजे आठवड्यातनं 5 दिवसच काम आहे, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे. बाकीच्या 2 दिवसामध्ये तुम्ही AI वगैरे शिकून अजून अपस्केल करू शकताय. त्यामुळे स्टार्टिंग करण्यासाठी हे जॉब बेस्ट आहे. त्याच्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ती पण कस्टमर सपोर्ट असोसिएटची HR पूर्वी जे आहे त्या हायरिंग करताय. इथे 30 जागा आहे आणि तुम्ही बघू शकता 1,75,000 ते 3 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळते स्टार्टिंगसाठी. इथे एक्सपिरियन्स मागितलाय तिसऱ्या पोस्टसाठी म्हणजे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनीच अप्लाय करा. फ्रेशर्स असाल तरी चालणार आहे म्हणजे असंच नाही की एक्सपिरियन्सच पाहिजे. फ्रेशर्स तुम्ही आहात पण तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे तर तुम्ही बिंदास अप्लाय करा. शिफ्टमध्ये काम असणार आहे. एक्झिक्युटिव्हची पोस्ट आहे. कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी मिळते. शिफ्ट अलाउन्स मिळतोय. MNC एक्सपोजर आहे आणि चांगली सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. तर बघायला गेलं तर सगळे चांगले बेनिफिट आहे. 1-1.5 वर्ष काम करून AI शिकून चांगल्या कंपनीत शिफ्ट व्हा किंवा स्वतःचं काहीतरी तुम्ही स्टार्टअप सुद्धा करू शकताय. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती पण कस्टमर सपोर्ट असोसिएटची आहे. HR दिशा जे आहे ते हायरिंग करताय. हिंजेवाडी फेज 2 पुणे या ठिकाणी असणार म्हणजे फेज 1 फेज 2 दोन्ही ठिकाणी आहे. 0 to 3 इयरचा एक्सपिरियन्स आहे. अप्लाय करू शकताय. फ्रेशर्स आहात अप्लाय करू शकताय. सेम काम आहे. ओनली ग्रॅज्युएशन आहात अप्लाय करू शकताय. नो MBA सिव्हिल MTech नसेल तरी चालणार आहे. ओके, US प्रोसेस आहे. 5 दिवस काम 2 दिवस सुट्ट्या आहे. तुम्हाला पुण्यामध्ये म्हणजे यांची जी कंपनी हिंजेवाडी फेज 2 आणि फेज 1 तिथून 30 किलोमीटरच्या अंतरात तुम्ही राहत असाल तरी तुम्हाला कॅब फॅसिलिटी दिली जाते आहे जी की एक चांगली गोष्ट आहे. ओके, पुढची जी आहे तुम्ही बघू शकता ही खास करून वुमनसाठी ज्या महिला आहेत म्हणजे इथे बघू शकताय प्रिफर वुमन कॅन्डिडेट वुमन रिटर्निंग टू वर्क म्हणजे अनेकांचं लग्न झालंय 1-1.5-2 वर्षाचं गॅप पडलाय किंवा मुलबाळ झालंय त्याच्यामुळे 1-1.5-2 वर्षाचा गॅप पडलाय तर त्यांना सुद्धा ही अपॉर्च्युनिटी दिली जाते. खास करून वुमनसाठी विप्रो हायरिंग फॉर इंटरनॅशनल चॅट प्रोसेस. त्यामुळे तुम्ही महिला आहात तर ही जी पोस्ट आहे यासाठी नक्की तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. पुण्यामध्येच तुमचा जॉब असणार आहे त्यामुळे चांगली गोष्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. इथे HR चा नंबर दिलाय त्यावर तुम्हाला तुमचा रेझ्युमे पाठवायचा आहे.
त्यामुळे तुम्हाला मी आता डायरेक्ट एचआरचे नंबरच देतोय, अप्लाय लिंक देत नाही, कारण की एचआरला तुम्ही पाठवलं तर डायरेक्ट तुमचं काम होऊ शकतंय. फक्त प्रोफेशनल CV पाहिजे, म्हणजे जे हजारो रेझ्युमे जाणार आहे त्यामध्ये तुमचा CV उठून दिसला पाहिजे. त्यामुळे CV अपलोड करा, प्लस तुमच्याकडे काही सर्टिफिकेट वगैरे असेल ते सुद्धा त्यांना पाठवा. ओके. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे यासाठी 100 जागा आहे. असोसिएट ही पोस्ट तुमची असणार आहे, जी की एक चांगली पोस्ट आहे, फ्रेशरसाठी आहे. 2 दिवसापूर्वी अपडेट आलं आणि 100 जागा, भरपूर जागा आहे. प्रोसेस सगळी सेम आहे. असोसिएटचं जे काम असतं तेच इथे असणार आहे. काम काय आहे तर तुम्हाला जे बँकिंग रिलेटेड जे आहे ते ही प्रोसेस असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा असोसिएटचं काम आहे, पण हे मुंबईमध्ये आहे. ही पोस्ट मुंबई, आता जेवढ्या पण पोस्ट सांगतो पुण्याच्या झाल्या आहे, आता मुंबईसाठी सांगतोय, तर ही मुंबईसाठी असणार आहे. 100 जागा आहे. काम सेम, इथे 12वी पास आहात, ग्रॅज्युएट आहात, फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, अप्लाय करू शकणार आहात. एक्सेल वगैरे तुम्हाला आलं पाहिजे. ऑफिस वर्क आहे, टायपिंग स्पीड 30चं स्पीड पाहिजे, 90% ॲक्युरेसी तुमची आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. ओके. ग्रॅज्युएशन पाहिजे, 12वी पाहिजे. त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती पण असोसिएटसाठीच आहे, मुंबईमध्ये आहे. 100 जागा आहे. म्हणजे असोसिएटच्या आपण 3 पोस्ट पाहिल्या, 100 तर 300 जागा इथेच आहे. इथे पण सेम आहे, 12वी पास, ग्रॅज्युएट, अप्लाय करू शकताय, सगळी प्रोसेस सेम आहे. त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती मुंबई, नवी मुंबईसाठी आहे. फ्रेशर्स, एक्सपिरियन्स अप्लाय करू शकताय. पुण्यामध्ये जशा पोस्ट होत्या कस्टमर सपोर्ट असोसिएट तीच असणार आहे, पण HR इशिता जे आहे त्या हायरिंग करताय. इथे बघा सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स BPO मध्ये असेल तर चालेल, मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे आणि कुठले कुठले स्किल्स पाहिजे दिले. इथे पण HRचा नंबर दिलाय. इशिता ज्या HR आहे त्यांचा नंबर आहे, त्यावर CV पाठवा. आणि जे पण तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, मी भरपूर सारे कोर्सेस दिले आहे, मग ते सर्टिफिकेट सुद्धा त्यांना पाठवा. व्हॉट्सअपवर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, त्यामुळे नक्की पाठवा. आणि पुढची जी पोस्ट आहे ती पण इथे बघू शकताय, कस्टमर सपोर्ट असोसिएटचे HR अमृता जे हायरिंग करताय. 20 जागा आहे. बाकी सगळी प्रोसेस सेम असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अर्जंट जॉब पाहिजे आहे, स्टार्ट करायचंय करिअर, तर नक्की चांगल्या वॅकन्सी आहे. मी तर तुम्हाला गायडन्स देऊन टाकेल. हे तर शिका, सोबत ऑनलाईन शिक्षण घ्या, ऑनलाईन डिग्री करा, AI शिका, जेणेकरून तुमचं पॅकेज वाढेल, पुढची पोस्ट मिळेल. आणि जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस, स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे तर त्यासाठी नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. अशाच करिअर गायडन्स, जॉब ऑपॉर्च्युनिटी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. DY पाटील युनिव्हर्सिटीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. नक्की करिअर गायडन्स घेऊन टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.